आले महाराज. जा, मी तुझ्याशी बोलतच नाही. पण मला बोलायचं. मला काही सांगू नकोस. का ग, काय झालं? काय झालं? प्लीज टू मीट यू. जा जा आता तिच्याकडे. इथं कशाला आलास? अगं माझं ऐकून तरी घे. काय सांगायचंय ते तिला जाऊन सांग. आता हसतोस कशाला? हसू नकोस हं? हसतोस कशाला? मी काय विचारते ते सांग. हातात हात देण्याची काही गरज होती का? अच्छा, तर हे कारण आहे. सुरुवात नेहमी अशीच होते. आज हातात हात मिळवला, उद्या घरी पण जाशील. अगं हो, विसरलोच मी. तिने आज मला घरी बोलवलंय. आणि तू हो म्हटलं असशीलच. आता तिने बोलवलं तर मी नाही कसं म्हणणार? म्हणजे तूच सांग. तू जाणार आहेस? हो हो तर म्हण. तू जाणार आहेस? हो बघ हं. हो हो हो. ए वेडी कुठली. तुझा एवढा विश्वास नाही माझ्यावर? हात मिळून कामाने मिळतात. हास हास ना. नाही, तुला सांगून ठेवते हं. पुन्हा जर तिच्याशी हात मिळवलास तर बघ हं. तसा प्रसंग आला तर मी माझे दोन्ही हात माझ्या खिशात घालून ठेवीन. आई 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 आलास तू? किती उशीर केला. केव्हाची वाट बघत होते मी. ट्रेन लेट होती का? नाही ग, स्टेशनवर सदोबाची वाट पाहत बसलो होतो. सदोबा बरा आहे ना? मला काय धाड झाली आहे. आज होळी होती, भांग जास्त झाली. तुझं तर नेहमीच असं असतं. अगं आई जाऊ दे, आज होळी आहे, माफ कर त्याला. बाईसाहेब, त्यासनी माफ करून टाका. अरे तुला लग्नाला काय झालं? पाय घसरला हो. पाय घसरला आणि धरणी कंप झाला. अरे हे काय, इथे कुठे ठेवतोस? याशिवाय दुसरी चांगली जागा कुठे आहे आई? यांना किती बेस आहेत ती चांदीची भांडी. उद्यापासून छोट्या सरकारांना ह्याच्या चहा देईन मी. अगं ही चांदीची भांडी नाही आहेत. हा, हे चांदीचे भांडे नाहीत. मग हे कप्स आणि शील्ड आहेत. हा, या कप आणि शील्ड्स आहेत. कप आणि शील्ड म्हणजे हो काय? ते मला बी माहिती नाही का. बस हे पा, हे सर्व तू आणलंस. हो. पण मी तुला सीमाच्या फोटो बद्दल लिहिलं होतं. सॉरी आई आई अगं विसरलास. विसरलोच मी. हो लक्षात नाही आलं बघ ना. हीच काळजी घेणार ना आईची? आई हे बघ, मी तुला कधी निराश करीन का? नाही सांग मला, तू करीन का? मी एक काम करतो, जादूच्या जोरानं एक फोटो तयार करतो. जादूने? हा, आम्हाला दाखवा दाखवा. हा आई डोळे बंद कर पाहू. हा काय पोरकटपणा. आई डोळे बंद कर ना. फाजील. चल केले बंद. तुम्ही पण करा, चला. जय काली कलकत्ते वाली, तेरा वचन न जाए खाली. मेरी माँ है एक तस्वीर की सवाली, तू दिखा दे अपना जलवा खाली. आता डोळे उघडा आणि गंमत बघा. आयुष्यमान भव. फार थकली असशील ना? भूक पण लागली असेल. चल. ह्याच मंत्रानं तुला एक मुलगा देतो. मुलगा मंत्रान नाही, तंत्रान होतो. हा. काय झालं ग? काटा.
आलं की आई बघेल ना. मला मुलीची फार हौस. आता तू आलीस, थोडी तरी फेडून घेते मी ती हौस. ए आई टॉवेल दे ना ग. अजून ह्याच्या लहानपणीची सवय गेला नाही. आहे तसं आहे. मैना, ए मैना, तुम्ही तिला बाहेर पाठवलं ना? अरे हो. ए आई ग. आले रे बाबा, मी येते. तुम्ही कशाला? मी देते ना नेऊन. हा घे टॉवेल. सोड ना. ये आई, आई, अगं, ये बघ ना. अगं, ये सोड. सोड ना. मारू नको मारू नको मारू नको हा मारू नको नाही, अरे अरे थांब तू. अरे अरे मारू नको पाणी नको मारू. थांब तू. अरे माझ्या घरात जन्माला आला असतास तर तुझ्या बाचं काय नुकसान झालं असतं. ती म्हैस शिंग रोखून धावून आली नसते अंगावर प्रत्येक वेळेला. चल बैस इथं. काय हो सरकार, डोसकं दुखतं काय? हो. चेपून देऊ का? काही गरज नाही. खाली जाऊन आईला सांग की बामची बाटली पाठवून द्यायला. जा. मी काय समजलो नाही. अरे कटकट करू नको रे. खाली जाऊन सांग की बामची बाटली पाठवून द्यायला. कळलं? नाही कळलं, पण मी जाऊन सांगतो की खाली जाऊन सांग बामची बाटली पाठवून द्यायला. आता जा ना. हा दांडगट माझं डोकं दाबणार. बाई, ढाकल्या मालकाने सांगितलंय बामची शिशी पाठवून द्यायला. पाठवून द्यायला? कळलं नाही. मी बी नाही समजलो. सीमा, कपाटातून जरा बामची बाटली घेऊन ये. चालली हो. इथे माझं डोकं ठणकतंय आणि ही बसली आईच्याकडे. जा जा. इथे कशाला आलीस? जा. इकडचं डोकं का दुखतंय? अ. मग मला नाही का सांगायचं? मी बाम चोळून दिला असता. कशाला? जा आईला खेटून बैस. जा. इश्श, रागवायचं काय मिळलं ते असं? खेळ तू ही बामची बाटली चाल चाल. एक दोन चाल. आणि बाम. तुझ्या कपाळाला. हा, आता माझ्याच डोसक्याला बाम लावायला चाल पाहिजे. नाही चाल. डोसकं यांचं दुखतं, बाम आम्ही लावायचा. इथे तिला आणायची काय दुर्बुद्धी झाली कोणास ठाऊक. कॉलेजमध्ये माझ्या मागे गोंडा गोळा दिंडत होती. आई जराशी काही चांगली बोलली तर शेफारली. माझी काय किंमतच नाही. आता वर येऊ दे, मग बघतो. काय बघणार? तुझं तोंड. बघ ना. ए सीमा. 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 आता आपल्या हाताने डोकं चेपत बस. चांगली मी चेपून देत होते तर याचं काय बिघडत होतं? घरात कोणी आहे नाही याचं आपलं तेच. मला किती कामं करायची, शॉपिंग करायचंय, घरचं काम करायचंय, स्वयंपाक करायचंय, याला पण बघायचंय. आलो. तू येस. तू माझ्या खोलीत का आलास चोरासारखा? तू दरवाजा का बंद केलास माझ्या खोलीचा? मी काही करेन. मी पण काही करीन. तू सरळ इथून निघून जा पाहू. नाही जाणार. बघ हं. हो. मी ओरडेन. ओरड. ओरडू? प्लीज ओरड. चोर 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 चोर. काय ग? काय झालं? काय ग? काय नाही, काय नाही, काही नाही. नाही, ओरडलीस कशाला? ओरडली? हो, माहितीये, चोर आला होता. चोर? हो. दिवसा? हो ना. मग कुठे गेला? कुठे? पाय लावून पळाला. पळाला?
अगं मला भ्या वाटतंय, आज चोर आहे. मी असताना चोर काय खातो तू मस्त मालकीनबाई, मी इथं आलो ना तेव्हा थोरल्या सरकारांच्या नाही आपल्या धाकल्या सरकारांच्या रूमचा दरवाजा बाहेरून बंद होता. आणि दरवाजा उघडला तेव्हा कुणी बी नव्हतं. कोणी नव्हतं? मग तू कुठे गेला? तो इथं आला होता चोराचा आवाज ऐकून. हा, मग मी त्याला कसं नाही पाहिलं? खिडकीतून आला, खिडकीतून गेला. असं? मग काय झालं? मग काय झालं? सुनीलला पाहू तू पळायला लागला. पळतो कसा? सुनीलला त्याला पकडला. असं? मग त्याला खाली पाडलं. कधी चोर वरती, सुनील खाली, सुनील वरती, चोर खाली. खूप बरोबरी झाली. तू इथे एकटी नको राहूस, माझ्या खोलीत चल पाहू. नाही तसं काय नाही, मी चोराला घाबरत नाही. अरे परत आला तर जन्माची आठवण राहील, असा मारीन त्याला. तरी पण चोराचा काय भरोसा. चल बाई सदोबा, तू इथेच राहा, चोराचा बंदोबस्त कर. चल. करतो की, तुम्ही थांबा ना. जेव्हा तेव्हा येच. उंदीर महाराज, आज कपडे किती दिवस कुरतडणार? बाहेर या की. हा? नाही म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं? जसं आईचं आम्हाला कळलं तसं आम्हाला बी कळलं. आईचा बरं कळलं तर हा? आईला कळलं? हा. आईला अरे आईला, उंदीर महाराज, अहो बाहेर या की. आपले कपडे द्या, बॅगेत भरायचे. कुठून मारलं? मारला नाही, आईनं दिलाय. बस, तू तर मला कंगाल करून टाकणार आहेस. इथं आल्याबरोबर आईला हिरावून घेतलंस, आता हे पण ठेवा. पुरे रे, नेहमी असंच. इथं आईला सोडून जाताना मन नाही होत माझं. मग इथं सर्व की का जबरदस्ती आहे का? मग मी एकटा जाईन. तिकडे राजकुमारी रत्ना माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल बिचारी. आभाळात चंद्र असेल, आकाश निळं असेल आणि राजकुमारीच्या हातात माझा हात असेल.